तावच मी इतकं कोणा संग बोलत होती. हे पहा, हे प्लांट्स, इंडोर प्लांट्स. एक ट्यूबलाइट असतो, दुसरी कशाला लावायची? अरे हाय, हॅलो, नमस्कार. मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडके यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका ब्लॉगमध्ये. आज रविवार आहे. फ्रेश होण्या अगोदर मी कारले कट करायला घेतले, कारण की भानुदास सकाळीच कारल्याचा ज्यूस घ्यायला लागले आहेत. सकाळीच ते घेत असतात. मग त्याचीच तयारी इकडे करायला लागलेली आहे. कारल्याचा ज्यूस बनवते आणि त्यानंतर मग मी फ्रेश होणार आहे. तुम्ही पाहताय उजडलेलं आहे. निवांत असा हा रविवार आहे. रविवार म्हटलं ना, पूर्ण आठवड्याचा थकवा जो आहे तो घालवण्याचा दिवस, परत कुटुंबासोबत आपण मजा मस्ती गमतीशीर खेळ खेळण्याचा दिवस, त्यांच्यासाठी वेळ देण्याचा दिवस, असा हा रविवार असतो. आणि आम्ही पण आज जरा लेटच उठलेलो आहोत, तरी पण आम्ही लवकर उरकून आम्हाला हा दिवस चांगला घालवायचा आहे. त्यासाठी आमचा हा प्रयत्न असणार आहे. आणि आज बऱ्याच दिवसांनी भानुदास यांना सुट्टी आहे. मशीन मागच्या रविवारीसुद्धा मशीन चालू असल्यामुळे ते घरी नव्हते, पण आज ते घरी आहे. तर आम्ही आता दोघं मिळून आमच्या मुलीबरोबर इहिकासोबत वेळ स्पेंड करणार आहे. तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आजचा रविवार आम्ही कसा स्पेंड करणार आहे तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात. चला आता आवरून घेते. ऑलरेडी माझं आवरलेलं आहे आणि आंघोळ वगैरे झालेली आहे. भाजीची तयारी करते आणि मग बोलते. ऐका ना, माझा हात खराब आहे, तेवढं ट्यूबलाईट चालू करा ना. एक ट्यूबलाइट असतो, दुसरी कशाला लावायची? अरे डायलॉग मारत असतात. तर आता मी पीठ मळून घेते छान, आणि आलू पराठे बनवायचे आपल्याला. तर त्यासाठी पीठ कसं नरम असायला हवं, त्यामुळे ना छानपैकी मऊसूत झालं तर पराठे खूप छान होतात आणि फुटत पण नाही आहे. चला पीठ लावून घे. पराठे होतच आहे. तर एक पराठा झालेला आहे. आणि आता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, खूप छान अशी व्ह्यू आहे माझ्या किचनमधून तुम्हाला दाखवते. तिकडे पाहिलं ना, एकदम अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि वाईब्स तर खूप छान येतात. तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. हा, हे पहा, हे प्लांट्स, इंडोर प्लांट्स, मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं. आणि इकडे छान माझे आलू पराठे होत आहेत. आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर हा किचनमधला माझा हा व्ह्यू तुम्हाला दाखवते. तिकडचा खिडकीमधला कपडा इग्नोर करा, ते हेल्मेट पुसण्यासाठी ठेवत असते. पण ह्या झाडांकडं पाहिलं ना, खूप छान वाटतं, एकदम पॉझिटिव्ह वाटतं. बाहेर कसलेही वातावरण असू द्या, पण यांच्याकडे पाहिलं ना, माइंड एकदम फ्रेश होतं. जेवण करून आम्ही बाहेर पडलो आणि मला घ्यायचं होतं खरं मॉप, ऑटोमॅटिकवाला राऊंडवाला तो मॉप. तो घेण्यासाठी मी बाहेर आले दुकानात आणि तुम्हाला दाखवते किती छान ऊन पडलेलं आहे. घरी येताच इहूची एक्साइटमेंट एवढी की मला पण करून पाहायचं, मॉप चालवून पाहायचं. तर तुम्ही आता पुढे पाहालच. दोन्ही हात लावायचे. हां बस. दोन्ही हाताने पुस, दोन्ही हात लाव, दोन्ही हात. बस इकडे ये सर, मध्ये पुस. हे शेअर करते की इहू आणि तिचा छोटा मामा फोनवर बोलत आहेत. मग खोटा फोन कसा असतो पहा. छोट्या मामाला फोन. मामाला सांग मी येते चिक्रापूरला.
मला न्यायला ये. आजी बाबा काय करतात? आजीची तब्येत कशी आहे? आजी खाऊ खाल्ला आजीनी? बाबाची तब्येत कशी आहे? मोठा मामा कुठे गेला? कामाला गेला. आणि ती छोटा मामा तू काय करतोस? जेवण केलं काय विचार? मी इतकं कोणा संग बोलत होती? आज इव्हिनिंगला इहूचा मूड आला की मला बॉबी खायची. त्यासाठी ती म्हणत होती मला बॉबी तळून दे, नाही तर म्हणत असते फ्रेंच फ्राईज करून दे. संध्याकाळी आम्ही दोघीच होतो. वर आलो आणि तुम्हाला दाखवते मस्त असा सनसेट व्हायला सुरुवात झालेली होती आणि भानुदासला थोडंसं काम आलं त्यामुळे ते बाहेर गेले. दॅट फॉर संडे व्लॉग गाईज. आता मी इथेच व्हिडिओ एंड करते. आजचा हा दिवस इहूसोबत खूप छान गेला. संडे हा रिलॅक्समध्ये असतो त्यामुळे जास्त धावपळ नाही की काय नाही, निवांत असा आम्ही संडे एन्जॉय केला. तुम्हीसुद्धा तुमच्या घरात लहान मुलं असतील तर असा एक दिवस संडे पहा किंवा दुसरा एखादा वार पाहून ना एन्जॉय करा, टाईम स्पेंड करा. एकदा का मुले मोठी झाली तर त्यांचं लहानपण आपण पुन्हा आणू शकत नाही आणि ते लहानपण आपण जगू शकत नाही. त्यामुळे आत्ताच वेळ आहे, लहान आहे तोपर्यंतच एन्जॉय करा, टाईम स्पेंड करा. चला आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. बाय बाय.